कुठं राहिला तुला? 2 मिनिटं कुठं राहिला? राहिलं कुठे मला बोल ना. तुला काय करायचं? कुठं राहायचं? दादारी करतो काय आमच्या तू दादागिरी करतोय का? तू राहायला कुठे बोल. मला सांग. मला कळू दे मला ना. काय सांगू मी तुझ्या कुठं तुझ्या राहिलो? गाडी नंबर सांग मला. मी कशाला सांगू माझा गाडी? मग तुम्ही काय तुम्ही बाकी पॅसेंजरने तुम्हाला कंप्लेंट दिली का? असं अरे नुसतं? मी डोळ्यासमोर अरे बघितलं किती ना. जण आहेत दादे, आम्ही इथंच मी आहे. डोळ्यासमोर तुम्हाला बघितलं काय आम्ही. बोलला पॅसेंजर? अरे अंगावर नको शिकू मला. कोण आहे त्याला पहिलं विचार सांगा. अरे गाप तू नको शिकू मला. घोडबंदर तू शिकवू नको मला. कळा का तुला? कळा का तुला? सध्याचे रिक्षावाले जे आहेत ह्या ठिकाणी मी उभा आहे आणि मी ह्या नागरिकांसाठी आलोय आणि ह्या ठिकाणी वागळेला जायचं. एका रिक्षावाल्याने एका लेडीजकडे 250 रुपये घेतले. त्यानंतर बोलवतो तर हा व्यक्ती जो आहे रिक्षावाला जो आहे हा जो आहे त्याला प्रश्न विचारला. मला म्हण तू बोलणारा कोण आहे? म्हणजे इथे सर्रास नागरिकांना लुटताय. हे रिक्षावाले जे आहेत हे नागरिकांना सर्रास लुटताय. या संदर्भात मी आवाज उचलला. मला विचारलं कोण आहे? अरे हा कोण आहे? म्हणजे हे लोक नागरिकांना बळजबरी पैसे घेणार, खंडणी घेणार. अशा प्रकारे चुकीचं काम कराल. या रिक्षावाल्यांना मला विनंती करायची आहे, चुकीचं काम कराल तर यांना योग्य तोच जाब दिला जातो. जाब तर विचारला जाईल पण चोप पण दिला जाईल. टाक आता बोल. टाक कुठं राहिला तू? कुठं राहिला तुला? 2 मिनिटं कुठं तू राहिला? राहिलं कुठे मला बोल ना. तुला काय करायचं? कुठं राहायचं? दादारी करतो काय आमच्या? तू दादागिरी करतोय का? तू आमच्या दादा. अरे भाई ये आई जरा प्रेमाने बोल. तुझा म्हणणार होता तिथे ये. काय करायचं? म्हणजे काय काय हा? तू बरोबर काय 2 मिनिटं थांब, तुला 2 मिनिटात कळेल. थांब 2 मिनिटं थांब, इथंच थांब. रिक्षा कुठे आहे तुझं? 2 मिनिटं. कुठे रिक्षा नंबर सांग. तू राहायला कुठे बोल. मला सांग. मला कळू दे मला ना. काय सांगू मी कुठं तुझ्या राहिलो? गाडी नंबर सांग मला. मी कशाला सांगू माझा गाडी? मग तुम्ही काय तुम्ही बाकी पॅसेंजरने तुम्हाला कंप्लेंट दिली का? असं अरे मी नुसतं? डोळ्यासमोर अरे बघितलं किती ना. जण आहेत दादे, आम्ही इथंच मी आहे. डोळ्यासमोर तुम्हाला बघितलं काय आम्ही. बोलला पॅसेंजरने? मी डोळ्यासमोर बघितलंय. क्लबचा भाडा अरे, कोठारी कंपाऊंड अरे, तुम्हाला माहित मी होतं काय का? म्हणतो तुम्हाला? ऐकलं. मी त्यांना विचारतोय तू मला अडवलाय लक्षात ठेव. हा. तू मला अडवलाय आणि इथं स्टँड आहे का तुमचा? पहिला स्टँड आहे का मला अगोदर सांग. दाखव मला. तिथे ना पहिली गोष्ट ऐक, अंगावर नाही तू, व्हिडिओ नाही तू, अंगावर येऊ नको, अंगावर येऊ नको माझ्या. पहिला कोण आहे ना, पहिला बघ, अंगावर नको. ते करता का? ठीक आहे चालेल. धक्का तुला दिला नाही, तू पण अंगावर गेला आमच्या. तुझ्या आई तुझ्या अंगावर गेला नाही, तुझ्या अंगावर. समजलं? कळलं का तुम्हाला? तुमचं इथे स्टँड आहे का? ते अध्यक्ष साहेबांना त्यांना कोण अध्यक्ष आहे? कोण अध्यक्ष आहे? त्याला सांग ना. मग अध्यक्ष कोण आम्ही पण आहे? तेच अध्यक्ष बोलतो. कोण आहे? अरे भाऊ नाही, अध्यक्ष कोण आहे? हा. कोण अध्यक्ष आहे? 2 मिनिटं. आम्ही कसं आम्हाला हॅलो ह्यांना आपण कसं जर्सी नाही रे तुमचा रिक्षा मला होता आणि तू पहिला बोलवतो. ऐक ना तू बोला. तुम्हाला काय सांगितलं? एक तुम्हाला काय सांगितलं? मी मला रिक्षावाला तू म्हणतो मला रिक्षावाला नाहीये. तू बोलल्यानंतर तो रिक्षावाला नाही बोलला. असं काय करतोय? अरे भाई तू बोलल्यानंतर मी बोललो तुझी रिक्षा आहे का? मी बोलला नाही मी त्याला तुझी रिक्षा आहे का? तुम्ही काय मला तू रिक्षावाला नाहीये. मग तो बोला मी रिक्षावाला नाहीये बोला. असं तिच्या अगोदर तो बोला आम्ही रिक्षावाले जे आहेत तुम्ही आम्हाला काही काय करता? मी काय बोलतो मला एवढं तुम्ही नियम भाड्या घ्या. तुम्ही नागरिकांना लुटा बोल ना. नागरिकांना लुटत होता म्हणून मी आवाज उचललाय. नागरिकांना हे रिक्षावाले लुटत असताना मी संगम डोंगरे या ठिकाणी आलो. सदरचा रिक्षावाला जाब विचारायचा प्रयत्न केला. सदरच्या इथे एक कोण हप्ता गोळा करणार होता त्यांनी मला थांबवला आणि त्या रिक्षावाला आणि पॅसेंजर संवाद होऊन दिला नाही. उज्जळ घालत होतं आणि अशा प्रकारे दादागिरी गुंडगिरी उन्माद वाढलेला आहे. आणि काही ठराविक रिक्षावाल्यामुळेच काही रिक्षावाल्यांचं नाव खराब होत आहे. पण मला रिक्षावाल्यांना विनंती करायची आहे अशा प्रकारचं चुकीचं वागणं करू नका. नागरिक